अलंका परी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा आधी नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर आहे तयाच्या प्रसादे रघुराज पावे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्तमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविरोचनं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि काषायवस्त्रं शरणं प्रपद्ये धृतरतरण्टकमालिका कौपिनोजिशास्त्रमुखत्रिष्यं नित्यं हि वासं श्रीहरे दत्तात्रेय शरणं माभुरकारक नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्य नमो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्य नमो लक्ष्मीपति पादुकाभ्य श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः श्री गणेशाय नमो नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। श्री गणेशाय नमः। जय जयाजी कमळाकांत कमळानामा कमलोद्भविता कमळ भक्तरक्षा दुःखहर्ता पुढे ग्रंथ रसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथहा रत्न बोलवी श्रोत्या कारण मागेल्या ते गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊनी गेला असे नेला तरी किलो तळा बुडाली से शोकाब्दी जळा तै उपप्रचर वस्तू तरणी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधूनी सांगडी शोकाब्दीत घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कासे धैर्यले दरेल्यावरी पाय काढून म्हणे मायो सावधानी शोक सांडी अशा शोधगणी शाश्वत नाही काहीच पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करीसी शब्द प्राप्तीस लागे तू ते लागेना तू कोटील को मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम योगती तुका भोग काम सरून गेला जननीये तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र स्तवीला जन्मोरी परिप्रारब्धे सहज योगी कर्मे घाटी पडली उभयंता पडली परी मच्छिंद्रनाथा स्मरून गेला आपले हित तू आपले सोयीत निश्चित सांभाळी की जननीये तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानवनी व्यक्त होऊन चाले जननीये तू पातली असे दीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी करून या द्वादश वर्षे झाली या पूर्ण तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन मीननाथादी तपोधन गोरक्षदृष्टी पासिल तू मनशिले यावया मच्छिंद्रनंदन काय पडेल त्या कारण सिंहद्वीपी पाक शासन मामक आरंभिल तेव्हा विष्णू विरेंची रुद्र त्या स्थानी ती भद्र सकळ देवाधिक मित्रचंद्र एका ठाई मिळतील ते नवनाथादी प्रतापवंत एके करील शचीनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील तर आता शोक का व्यर्थ सांडे प्रांजळ करी चित्त विमानारूढ होणी त्वरित सिंहद्वीपी चालकी ऐसे कोणी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी द्वादश वर्ष मच्छिंद्रनयनी दावीन ऐसे म्हणत असा तरी मखमंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण तर जरी मज दावाला मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की भाष्य तिथल्या अंतरपोटी विश्वास रत्ना रक्षिणपोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडिल महाराजा ऐसे बोलता मैनाकिनी श्वशूर हास्य करी आननी मग कर्तळ भाष्य देवनी संतुष्ट केले सुनेते यावरी बोले केलोतळा माते नेता स्वर्गमंडळा परी नृपपणी या स्थळा कोणा लागी स्थापावे हे रुमने ऐक वचन सविसेविसे आहेत क्रियावान दैर्भामा उत्तम नावाने राज्य तिथे ओपिका मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्यासनी बैसविली अभिषेक करुणी राज्यपदी ते दवा राज्य ओपुणे दैर्भामा मिळती झाली विमान संगमा परिसकळ दिशीच्या शैल्या रामा शुकाकुळ झाल्या की म्हणती मायो शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकुनी आम्हा पारसांची हरिणी दयाळा माय अससी तू ऐशा अस्वाईशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती मग ती तुक्या समजावणी युक्ती विमाने आणि आरुडली दैर्भार्मेसी नीती प्रकार सांगूनी युक्ती समग्र येता समान प्रजेचा भार सांभाळी का साजनीये जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर मग विमाने आपण स्वर्ग मार्गे कमताती
अस्विमान पावे द्वीपाप्रती पताक स्थापिली ते योती मग तो प्रचार स जगती आपल्या स्थाना पै गेला जैसी दिन खेळे मिळे चोरू जाती पक्षी कुळे एरी होता सायंकाळी आपल्या स्थाना सेविती त्याची नाही उपरी दक्षे आणि केलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळस स्थाना पावली आपुल्या की अब्दींची अपार जीवन व्यापी मैते मेहमुखाने परी ते पुन्हा सरित उगाने ठाईंचे ठाई जात असे त्याची न्याय स्नुषा शोशुर पावते झाले स्वस्थानावर परीत इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला मिन्नाथ स्कंदी वाहून मार्गावरी करीती गमन तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचारून गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरापुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापन मार्गी करीता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गी चालता सहज स्थिती तो कानिपा पूर्वी भेटला तयाप्रती तेथे पातल्या तिरेवर मूर्ती गमन करिता मार्गाते ते त्याची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाची पोटी की अच्युत वृक्षा पोटी कानिपाची भेटी झालीसे झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुची चरण जैसे चुकल्या वत्सासी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदिपट्ट राणी ती पाडस रानो राणी निडळ्यावानी लागत असे की मज वत्साची गावली सहज राणी चरावया गेली शैल्या व्याग्रे आवाटेली ती भेटवेली रायाने मग स्कंदी होता नाथ मीन त्या लागी मई ठेवून दृढ पायी केले नमन नेत्री अश्रू लोटले ते पाहुणे मच्छिंद्रात बोलत झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षुषी का आले ऐसे बोलता मच्छिंद्र नंदन मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एकतया स्थानी बसून स्थिर चित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होई तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकून निर्मळ पै केले मग बद्रिकाश्रमा पासून कथन दुःख व्यावृत्ती अति गहन कानिपा भेटीपर्यंत वधून ठावयशस्वी म्हणत असे त्या याची ठाई कानिपा भेटी झाली माते कृपा जेटी तुमची शुद्धी तत्वगटी येथे लादली महाराजा तरीसला स्थान पुण्यवान तुमचे दाविने मदत चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धनमज दिदले दुःख सरिते प्रवाही वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसरुणी ओटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नोय हा घन शीतळ माते झाला महाराजा की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नोय हा सुधारस मज भेटला महाराजा ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदय धरी गोरक्षा मुख कुरवाळूने आपले हसते सच्चीचासे अश्रुपुसित मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्र नंदन मग मी नाथाकडे घेऊन उठवत्सा म्हणत असे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे गौड बंगाला हेळापट्टन तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरोध असे तो महाराज युग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट महागर्ती घातला मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परमुख शोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याची तळपट नगरी पालती घालीन सुगट मही पालता मिळवेन तो ऐसे बोलून विक्षेपाचे ते पुढे मागे परमगती एक दोन काम साधी क्षिती हेडापट्टणी पातळे ग्रामनिकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारित जाती ते म्हणती कानिपा येऊन क्षिती मुक्त केले जालिंदरा राया गोपीचंद अनुग्रह देऊने जगी मिळवला अमरपणी तेने गुरु दीक्षा घेऊन तपा लागी तो गेला राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देऊनी अग्निनंदन तोही गेला शर्मास सकळ कथा मुळावणी मच्छिंद्राशी सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे मिळवला जैसा प्रळया नळावरती घनवृषीची होय व्यक्ती मग सकळ वाळा पाहुणी अति अदृश्य होय पावक तो
की साधक पातला असता श्री गुरुचा संसर्ग होताचे सिद्धकाची वेता नाशनी जाय ते क्षणी की तम ढेसाळ दाटल्या उनी उदय होताची वासर म्हणी मग सकळ तम नाश घालणी दिशा मिरविती उजळत्या तन्याय मच्छर संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप शांतीवरून येऊ गंधर्प सीता माझी द्रवलासे या परी तो मच्छिंद्रनंदन ग्रामस्थ विचारीस मुख्यत्वे करून अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे हे म्हणते योगोद्रमा श्रेष्ठ कर्णिका राजा उगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिळवत त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिळवला जी अमरपणे तुष्ट करून जालिंद्र म्हण अमर झाली आपणही ऐसी बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र यती ऐसी प्राज्ञिका आहे सती भेटी घ्यावी ती याची ऐसी धृती चित्ती कल्पन चालते झाले विक्रीवर्ग जन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती मन जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठतच जाऊनी सांगा सतीसी अहो अहो द्वारपाळ सांग चला होता वेळ मैनावती लक्षुनी सकळ वृत्तांत ती येते निवेदावा ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्राकरिते झाले नमन म्हणती महाराजा आज्ञाप्रमाणे श्रुत करू सतीसी म्हणती महाराजा मच्छिंद्र गती जालिंद्र सहोदर म्हणवितो क्षिती तो येऊनी ग्रामद्वारा प्रतिष्ठत आहे महाराजा ऐसे ऐकून मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यास दीक्षेते हे म्हणे महाराजा कनककांती तेज पूजा पालर्घ किडनी विजय ध्वजा आम्हा लागे दिसत असे माय वाम्मा दिसतो ऐसा की न पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जरा वाटत असे शैलिकांता लिवणी भूषण सिंगी सारंगी समागम कुबडा फावडी करी करून वाद्वारी असे तो आणि एक सचिष्य त्यासी संग्रही आहे सुखसेविसी परी तो शिष्य समान अभ्यासी आम्हा लागी भासत असे धृती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी सप्न समान गुरु शिष्य वाटती त्याची रीती स्वरूपा भारतानोले एक असे किशोर परित्रिवर्ग स्वरूपसागर नक्षत्र म्हणी भासती ऐसे सांगता द्वार रक्षक मंत्री पाचार्याला प्रत्योदक मग सोयी घेणे सुखासन कटक सामोरी जातसे युती ते कटकासवे द्वारी येऊन मंदिती झाली मच्छिनंदन मग त्रिवर्गाते सुखासन पुढे नेतसे मंदिरा नेताची मंदिरा राजभवनी भावी बैसेला कनकासनी षोडशोपचारे पूजनी मुनी नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपोसविता कोणी कडून रे झाले हे आता आम्हा शौरी सरिता प्रेमांबू वाटत असे की दरिद्राची द्रव्यहरण करू मांदूस धावली आपण की चित्ता बोधी अंत करणं बुडता धावे चिंतामणी की मृत्यू समय हस्तपादास उडता परम दुःख क्लेशास ते पाहुणे अमरपियुष धाव घेत कृपेने की तृषा संकटे प्राण तो गंगा ओग आला धावून शिशुदे पेटला जठरा न पयोगी तो पातला तन्नया भाग्य भागी ते पातले तर तुम्ही जोगी परी कोणाच्या वचन प्रसंगी धर्मादर्शनात महाराजा हे म्हणे ओ माते ऐक प्रचर वस्तू माझा जनक मत्स्य देही देहा आम्हा लागी म्हणत असे त्या परिसरी गुरुज्ञान दृष्टी तो हो अनुसूया सुत शुक्तिके पोटी तेने कळून मवळी मुष्टी वर्त पातळी मिळवला माझा अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंधराला प्राप्त होणी वैराग्याला भूषवितसे जननी धाकटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंधरनाथ परी या ग्रामी पापी अवस्थित पावलाही ऐकिले म्हणून उघडता धरुणी पोटी लंगिता आलो मही पाठी परी उत्तम सगळं ग्राम जेती समजतानी सांगितले तेने करून कोपकंदर्प झाला जननी सर्व लोप तरी तू धन्य ज्ञान दीप महीवरी यशस्यो आपुल्या हितासी ग्रही आणून शेवटी परमप्राज्ञ करून तू वा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू धन्य धन्य मही एक निवटूनी पूर्वज पातक दोंदिक सनातपणाची घेऊनी बिक स्वर्गवासा मेरविशी तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवब्दी रिसा की भगीरथ भूप पितृउद्देशा मिळवलासे त्रिभुवनी
की विनतेचे दास्यपणे गरुडी साठविले विष देऊन तेवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काळी ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माता ठेवी सती मनी महाराजा कृपा मूर्ती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा पात्र वरीला मशकू म प्रज्ञे मोह षटकू मिरवला हे महाराजा आहा तुमचे परी पाडे न येती कल्पतरू झाडे परिस वासनी समान कोडे बरे वाईट मिळवतसे तैशी तुमची नो हे स्थिती साधक कल्याण मिरवी मती की परिस देता समान गती बरे वाईट मिळवतसे परिस लोहाचे करी कणक परी स्वदीक्षेची न तुटे भीक तेवी तुम्ही नोयत साधक आपले समान करिता की ऐशा उधार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता मै पाठी उदार तरी समता होती मे वापुरा वाटत असे मे गवता उदार म्हणती लोक परितो वापुरा ओसरे उदक तस्मात तुमचे सौदार्य दोधिक समता पदासे मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझी मती ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवी तसे मग सर्वस्न भुष्टासहित अन्न पानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी 3 रात्री वस्ती करून सर्वाशीर्वाद देवन मग निघत झाला मशीद नंदन गोरक्षनाथादी करुणिया सकळ कटकासहित बाळो निघाला चंद्रमुक्त मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती सकळी चरणावर ठेवणी माथा परते झाले बोळवणी नाथा मग आपुले सदनी येऊनी तत्वता न धन्यनाथ म्हणतात एरिकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करत ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले ते करुणी उदरी स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन 3 रात्री ते राहून तीर्थविधी सारीला तो ते इथून निघवणी पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी ते राहिले रात्रक्रमुनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी गोरश सावरुनी भिक्षा जुळशी भिक्षे लागी प्रवर्तरा भिक्षा मागुनी सदन सदनी परमश्रमुनी आला सदनी तो एरी करे शिबिरस्थानी शयनी असे मिन्नाथ तो मशीननाथाने उठवून बैसविला शौच्या कारण तो ते सनित भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला ग्रामात हिंडता सदन सदनी श्रमे विटलासे मनी तो येताची स्थानी श्रमोनी वचनात बोलसे मने गोरक्ष मिन्नाथ शौचास बसविला आहे गल्लीत तरी तू त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पारसा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षाजोळी ठेवून येत लक्ष्मी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊन या तो मेननाथ परम अज्ञान हस्तपाद भरले विष्टेने अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पावन परमचित्ती विटलासे मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भाराविन बोडकी कुंकुक खटाटप हुडकी देवी मच्छंद्रमणी उपद्रवशे की काय आज सुसला हो जन्मांगासी अवनी तोची संभार रक्षी कानी निगडे मनुष्या षड्रसांनी खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारंभी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीने रानसावज उन्मत द्रव्य देऊनी त्याच करावे शांत तेवी निस्पृहता विषयी अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलून गौरनंदन मिन्नात ते करी कवळून दृष्ट करी मच्छिंद्राकारणे ओसलोनी ते दवा विष्टे व्यक्त मिन्नात पाहुणी मच्छिंद्र बोलत म्हणे गोरशा स्तरी ते हात धोनी आणि बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाचे उठवणे सरी ते जात संचार करीत सरी तेत तो उत्तम खडक देखिला परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावे धुवन परी अंतर्बाह्य मळी उडून नाथा लागी दाखवू ऐसे विचारून चित्तांत परी धरीला मिन्नाथ खडकावरी आपटोनी तोरीत गतप्राण पै केला सरते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष्य म्हणून धावले मच्छ मगरी कंबद देही मग तळपती त्या प्रवाही तई अपार जळचरे पाहुणे डोई मनात म्हणतेसे गोरक्ष
म्हणे जीवे गेला मिन्नाथ, तरी याचे घालो सदा वर्त, एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे. ऐसा विचार करुणी म्हणी त्वचा घेतली काढुनी, रती रती मांस तुकडे करुणी, जळ चराते ओपीतसे उरल्या असती त्या जळात, टाकुनी तेथुनी उठला नाथ, परी त्या जळा नसे अंत, असती तळी व्यक्त झावल्या ती. ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून, मांस सरल्या आतडे पूर्ण, जळचरा ते भक्षविले. एक तुझे रहित भाग, काही न ठेवी वरती अवंग, खडकी पवित्र करून सांग, त्वचा घेऊन चालला परी तो सदनी, शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी, शांभवी अर्था भाजार भोवनी, संचारला से महाराजा तो इथाशी येते तेथे मच्छिंद्रनाथ, मग तान्हा पसरी श्रावणी त्वचित, मित्र रश्मी पाहुणी वात, सुकावया घातले तो एरीकडे मच्छिंद्रनंदन, शांभवी आला से घेऊन, कंदाकुलका सिद्ध करून, आसनावरी बैसला परी गोरक्षाते, म्हणे बारे कोठे मिन्नाथ, एरी म्हणे धोनी जाते, स्वच्छ आणले महाराजा, मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला न दिसे न नेत्री, एरी म्हणे ताना प्रावरी सुकू घातला महाराजा, म्हणे मच्छिंद्र काय बोलसी, घातला सुकू ऐसे म्हणसी, एरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे, तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षणी पाहावा विलोपून, ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन तेची क्षणी बाहेर येत असे, म्हणे कोठे रे मिन्नाथ, परी पाहता म्हणे ताना प्रावर नाते, निहाळून पाहता देखीत त्वचते, मग धरणी अंग साडीत असे, म्हणे अरे काय केले बाळ माझे कैसे मारविले, अंग धरणीवरी टाकेले वरी लोडे गडगबडा, आहा आहा म्हणून मृत्तिका वस्तूने घाली सर्वदनी, आणि वक्षस्थळा पिठुनी शोक करी आक्रोशे, परममोहे आरंभळत उठवठुनी त्वचा कळीत, हृदयी लावून आठवित बाळगाच्या गुणाते, हा तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक, जननीचे तो ठुनी बाळक तुझा आणले कैसे म्या, म्हणे आरे मिन्नाथा मज सांडून कैसा गेलासी आता, एकटा परदेशी सोडून तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी, आता तू ते केलो तळा कोठून पाहिलं मुख कमळा, हा तुझा कापिला गळा कैसा येते आणोनी, बाळका श्रेयांचे राज्यात भुभुकारे पावशील मृत्यू, म्हणून बारे तुझशी येथे रक्षणाते आणले परी तुझ निश्चिती, कृतांत झाला गोरक्ष जती, ऐसे म्हणून धरणी प्रती, अंग टाकी धडाडून, पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धराकीत कळून, म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मज आता, आहा बाळाचे चांगुलपण मज भासत असे जैसा मदन, आहा बाळाचे उत्तम गुण कोणार्थी वर्णुमी, बाळ लुटली वर्ष 3, परी काय सांगू मंजुळ बोलणे, हाता ऐसे म्हणून हाक मारित होताशी तू, बारे तनू असता कोळी, परिचयनी होणी उठसी उष काळी, माता ठेवणी मम पद कमळी, अवतात ऐसे मनसी, बा तू बसतो होतासी मम शेजारी, मर्यादा रक्षित होतासी अंतरी, अरे कठीण वागुतरी शब्द वाहिला नाही म्या, बारे भोजन करिता ताटी, चतुरपणाची परम हातोटी, आपल्या पुढे ठेवणी दृष्टी ग्रास देसी बाळका, आहा रे आहा मीननाथ बाळा, परमज्ञानी वाचा सळा रसाळा, लिप्त कदा नवेसी मळा, शुद्ध मुख कमळा मिरविसी, आहा बारे चक्षुघ्रान कधी न पाहिले तुझे मळीन, आज तुझे अंग विष्टाविष्टन कैसे अमंगळ जावया, बारे कधी मज वाचून न रासी, कंतपवन आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलासी, बारे माय तुझी किलो तळा, तिचा कधी न पासी लळा, आसनी शैनी मज पासून आळा, बाळा पहिलं झाला नाहीस तू, तर ऐसे असुनी तुझे मनी, आजी मज गेलासी सोडूनी, आहा एकदा येऊनी यावनी मुख दावी मज बाळा, ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथ हंबरडा गाई समान फुडित, आहा माझा मिन्नाथ कोणी दाखवा म्हणतसे, भूमी लोडे अश्रुनयनी नेत्री ढाळीताना समाये पाणी, वक्षस्थळादी पिटून येवनी दाखवा म्हणे मिन्नाथ, ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ, मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरूंची,
मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे, महाराजा का घेता अज्ञानपण, कोण तुम्ही कोणाचं नंदन करिता रुदन त्यासाठी, अहो पुरते पाहता कोण मेला, अशाश्वताचा भार हरला, शाश्वत चळ आहे बोला, कदा काळी न मरे तो, अहो तुमचा मिन्नात नामधारी असे त्यात, तो कदा न मरे योजनाघात आहे शाश्वत महाराजा, तो कदा न मरे शस्त्रघातांनी, त्या आधीन जाळी कदा वन्नी, अनिळ न शोषी ना बुडवी पाणी, शाश्वत चिन्नी नादत असे, ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक, आहा आहा मिन्नात ऐसे म्हणून आक्रंदे, ऐशा आग्राचा अर्थ ते पाहुनिया गोरक्षनाथ. मग संजीवनी मंत्राव्रत स्मरण करिता पै झाला, कळी गवळवणे भस्मचिवटे संजीवनी मंत्र जपे ओटी, त्वचे प्रती सुरित झाला मुष्टी, मिन्नाथ उठला उठताचे मिन्नाथ, मच्छिंद्राचे गळा पडत, मच्छिंद्र पाहुणी हृदयात परममोहे धरीत असे, चुंबन येऊन म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा, मज टाकून विनय स्थळा गमन केले होते की, ऐसे म्हणे जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस, दुसरे दिनी मिन्नाथस घेऊन ते चालिले, मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करिता झाला बोलणे, हे महाराजा मच्छिंद्र नंदन चित्त द्यावे मम बोला, तुमचा प्रताप पाहता अवनी, निर्जीवा बुज्जीवाला वाटे म्हणी, ऐसे असुनी सुता लागुनी, रुदन केले काय, तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन, ऐसे मिन्नाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल, तरी हे आश्चर्य वाटे म्हणी, स्वामी पडेला शोक रुदनी, ही चिंता हारक चिंता म्हणी, तो चिंते माझी पडियेला, ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ, एरू म्हणे मो भावार्थ तो पाहवया तुमचा, तुम्ही वैरागीशील म्हणविता, तरी माया लंगुनी व्हावे परता, अशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते, ऐशा परीक्षा भावनेशी म्या मारिले मिन्नाथाशी, परिप्राणिक तुम्ही सर्वज्ञराशी, हृदन कासे या केलेची, एरू म्हणे वत्सा ऐक, तू शिष्य माझा अससी एक, तरी मी हाई परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिलेसे, बाळे आशा तृष्णा मनीषा कामना, काम क्रोध मद मत्सर वासना, हे मो माधुसी माया सदरा नादनुकी करितात, तरी तुझे ठाई मायालेश आहे की नाही महापुरुष, हे पहावया रुद्रास आरंभिले म्या पारसा, आम्ही अलक्षरूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे, याच कौतुके जानपणे पाहिले म्या पारसा, बार शाश्वत अशाश्वत तुझं कळले की नाही होतो या भ्रांतीत, त्याची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पारसा. आता बारे तुझं वय सपन समूळाची झाले हरण, पैद्वयाचे नी कारण हंस पुरुष मेराविषयी, ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित, म्हणे महाराजा तुम्ही सनात या द्यासी पै केले, ऐसे बोलून निवागोत्तर पुन्हा गमती मार्गा पर, मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिताती, असोया परे करिता गमन, पुढे कथा येईल वर्तुन, नरेरे वंशी धुंडी नंदन श्रुती ते सांगेल, तरी पुढील अध्यायी कथा राशी पुण्य पर्वत पापनाशी, श्रोते स्वीकारुनी मानसी अवदान दिया बैसावे, तरी नरहरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत, मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी. स्वस्ती भक्ती कथा सरसमंत गोरक्ष काव्य किंवा सदा प्रसिद्ध भाविक क्षेत्र द्वाशतीमध्ये आहे. गोळा श्री कृष्णार्पणमस्तु. बोला पुंडलिका वरदे भारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री नवनाथ महाराज की जय. श्री आदिगुरु श्री दत्तात्रेय महाराज की जय. जय श्री साईनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन सोरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय.
रत्नखचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओठी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजून तीनु पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंदना, सर सोंड वक्र तुंद्रेतनी नयना, दास रामाचा वाटपाय सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंदना. जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामनापूर्ती. जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाईन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे ओवाळीन म्हणेन नाम. तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या तुदलम तुमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मा वा प्रकृती स्वभावा, करोज्ञि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे, श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे.